नमस्कार, मी अजित चव्हाण. आजच्या मुलाखतीमध्ये आपण अशा एका नेत्याला भेटणार आहोत, की जो तरुणांचा आदर्श आहे, आयकॉन आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आणि आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सरचिटणीस, एक तरुण युवा सळसळतं नेतृत्व विक्रांत पाटील आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. विक्रांतजी, खूप खूप स्वागत आपलं. नमस्ते. ज्या पद्धतीनं तुमचा युवा मोर्चापासूनचा भारतीय जनता पक्षामधला प्रवास आहे, तो अनेक महाराष्ट्रामधल्या कुठलंही बॅकग्राऊंड नसलेल्या तरुण नेत्यांकरता आदर्शवत असा आहे. कशी सुरुवात झाली विक्रांतजी? मुळात रायगडसारख्या जिल्ह्यामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता. राजकारणात येणं, त्यात काही फारसं मी करू शकीन असा विचारही कधी मनाला शिवलेला नव्हता. आणि त्यामुळे जेव्हा या सगळ्या प्रक्रियेकडे मी बघितलं आणि तेव्हा हे जाणवलं की विद्यार्थ्यांचे, युवांचे असंख्य प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना जेव्हा आम्ही चर्चा करतो, त्या विषयात जेव्हा एखाद्या कट्ट्यावर आमच्या ग्रुपमध्ये जेव्हा चर्चा होतात, तेव्हा आपण कोणी काय केलं पाहिजे या विषयात चर्चा करतो. पण मी त्यात काय करू शकेन का, पार्टिसिपेट करू शकेन का, हा विचार काही युवांमध्ये फार दिसत नाही. माझ्या मनाला तो विषय कायम असा होता की या विषयात मी काही पार्टिसिपेट करू शकलो तर मी स्वतःला भाग्यवान समजेन की त्यात काही मी रोल प्ले करतोय. आणि मग त्या प्रक्रियेत जाताना विद्यार्थी विषयांचे छोटे छोटे विषय घेऊन मी कामाला सुरुवात केली. की काही हॉस्टेलचे प्रश्न असतात, एखाद्याच्या मेसचा विषय असतो. मी माझ्या आयुष्यात इंजिनिअरिंग केलं तेव्हा हॉस्टेलला राहिला होतो आणि मग त्यावेळेला असंख्य रेक्टरचा त्रास, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा त्याच्या विषयात केलेला संघर्ष, मग आज जेवणच चांगलं नाही, मग मेसमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला संघर्ष, त्यातून तो एक नेतृत्व गुण डेव्हलप झाला. आणि मग असं वाटलं कळत-नकळत की आपण एखाद्या विषयामध्ये लीड करू शकतो. आणि मग त्या विषयात जेव्हा पुढे टप्पे टाकत गेलो, तेव्हा भारतीय जनता पार्टीनी मला विद्यार्थी विषयाच्या मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मग त्या विषयात काम करत-करत जेव्हा मी 4-5 चांगली आंदोलनं केली, चांगले विषय केले, काम माझं थोडंसं बरं वाटलं असेल म्हणून मग मला पुढे युवा मोर्चाची जबाबदारी दिली गेली आणि मग जिल्हा युवा मोर्चाची जबाबदारी, विद्यार्थी विषयाच्या जिल्ह्याची जबाबदारी, हे सगळे विषय जेव्हा मी केले, तेव्हा पक्ष नेतृत्वाला कुठंतरी काहीतरी स्पार्क कदाचित जाणवला असेल आणि म्हणून मग मला 2010ला थेट राज्यावरती भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव म्हणून जबाबदारी मिळाली. मला वाटतं की माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट होता. कारण एका पनवेलसारखं फार मोठं नसलेलं शहर आहे ते आणि त्याच्यामध्ये त्या युवाला आयडेंटिफाय करणं, त्याच्यामधला स्पार्क आहे असं कुठंतरी वाटणं, ते जाणवणं, मग त्याला लिफ्ट देणं आणि त्याला राज्याच्या राजकारणात आणणं, हे नेतृत्वाने केलं. आणि मग विक्रांत पाटीलसारखा एक छोटा कार्यकर्ता राज्याच्या व्यासपीठावर, पटलावर कुठेतरी स्वतःची जागा शोधायला लागला. आणि मग त्यातून जो काही माझा प्रवास पुढे सुरू झाला. मग 2010 ते 13 त्या ठिकाणी संभाजी निलंगेकर आमचे अध्यक्ष होते, जे पुढे मंत्री झाले. आणि मग त्या टीममध्ये मला सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझं भाग्य असं की त्या टीममध्ये आम्हाला प्रभारी कोण होते, तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे प्रभारी. ते तेव्हा राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस होते आणि युवा मोर्चाचे प्रभारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा चालायचा. त्या टीमचा मी एक सदस्य होतो. त्यामुळे यापेक्षा मोठं भाग्य असूच शकत नाही की राज्याच्या पटलावर आलोय आणि थेट मला मार्गदर्शन कोणाचं लाभतंय, तर आदरणीय फडणवीस साहेबांचं. त्यामुळे 13 पर्यंतचा तो प्रवास. 13ला त्या ठिकाणी आदरणीय पंकजा मुंडे ताई अध्यक्ष झाल्या. त्यांच्या टीममध्ये मला सरचिटणीस, महासचिव युवा मोर्चा म्हणून जबाबदारी मिळाली. तिथे मला 2 वर्ष काम करता आलं. 15ला सरकार आलं, ताई मंत्री झाल्या. मग आता युवा मोर्चाचा अध्यक्ष कोण, तर योगेश अण्णा टिळेकर हडपसरचे आमदार होते त्यावेळेला आणि मग त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं गेलं. मला पुन्हा महासचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ती टर्म मोठी मिळाली, 4 वर्षाची टर्म ती मिळाली. आणि मग त्यानंतर कुठंतरी काम कदाचित बरं झालं असेल म्हणून पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं की विक्रांतला चांगली संधी द्यायची आणि मग मला त्या ठिकाणी एक मोठी जबाबदारी मिळाली, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष. म्हणजे हे तर माझं प्रचंड मोठं भाग्य आहे. भारतीय जनता पार्टीसारख्या इतक्या मोठ्या पार्टीमध्ये, जिथे खूप ताकदीचे आणखीनही नेते आहेत, अनेक मोठे नेते आहेत ज्यांची मुलं त्या ठिकाणी ताकदीनं काम करतात, पण त्या ठिकाणी त्यांची नावं न करता पार्टीने विक्रांत पाटीलसारख्या सामान्य कार्यकर्त्याला या पदावर आणून बसवलं की ज्या पदावरती त्या पदाची उंची वाढवण्याचं काम आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी केलं, आदरणीय प्रमोद महाजन साहेबांनी केलं. अनेक मोठे नेते हे या पदावरती राहिले. त्यांनी त्या पदाची गरिमा
उंची प्रचंड वाढवली आणि त्या ठिकाणी आमदार नसलेला एक कार्यकर्ता, म्हणजे यापूर्वीची सगळी व्यक्ती ही बहुतांश आमदार होते. बहुतांश आमदार, माजी आमदार त्या कॅटेगरीतले किंवा प्रचंड उंचीचे नेते. आणि विक्रांत पाटील तर आमदारही नव्हता. मी पनवेलचा उपमहापौर नक्की राहिलोय, पण मी आमदार नव्हतो. पण पार्टीने मला तिथं काम करण्याची संधी दिली आणि मला वाटतं की तिथून माझ्या राजकारणाच्या प्रवासाचे अनेक दरवाजे त्या ठिकाणी उघडले. विक्रांतजी, अशा जिल्ह्यातून तुम्ही येता की ज्या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित बडी मंडळी आहेत, म्हणजे ज्यांचा राज्याच्या राजकारणामध्ये पिढ्यानपिढ्या दबदबा आहे, असा सगळा राजकीय माहोल, असा सगळा राजकीय मामला असताना खूप सगळ्यांना आश्चर्य वाटतं की खरंच भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता कामाच्या बळावर इथपर्यंत झेप घेऊ शकतो. नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये जर का आपण महाडपासून पेनपर्यंतचा प्रवास केला तर टप्प्याटप्प्यानं प्रस्थापितांचं प्राबल्य त्या ठिकाणी बघायला मिळतं. पण वर्षानुवर्ष काम करणारा एखादा परिवार ही एखादी गोष्ट असू शकते. त्यांचा सन्मान हा असतोच, त्यांचं त्या परिवाराचं समाजाप्रती डेडिकेशन कॉन्ट्रीब्युशन हे असतंच. त्यामुळे त्यांचा सन्मान हा समाज करत असतो. पण त्याच वेळेला समाजात असे काही फेसेस असतात की ज्याच्यामध्ये कदाचित एस्टॅब्लिश परिवार म्हणून तो विषय राजकारणात त्या ठिकाणी नसेल, पण त्याच्यामध्ये काहीतरी युनिक चार गोष्टी असू शकतात. संघर्ष करण्याची तयारी असू शकते, स्वतःला प्रूव्ह करण्याची तयारी असू शकते. आणि मग अशाच सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता घडला की कदाचित मी राजकीय परिवार म्हणून तेवढा मोठा नसेल, पण प्रचंड मेहनत घेण्याची तयारी माझी कालही होती, आजही आणि उद्याही ती राहणार आहे. आणि त्यामुळे माझं वेगळेपण मी काय केलं, तर मला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने संधी दिली, प्रवास हा माझा त्या ठिकाणी वेगळेपण राहिलं. आणि त्यामुळे 2010ला मी राज्यावर आलो, त्यानंतर आत्ताच्या मिनिटापर्यंत मी किती प्रवास केला असेल, तर मी 18 लाख किलोमीटर प्रवास हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात केला. क्या बात. महाराष्ट्रातल्या 778 मंडलामध्ये माझं किमान एकदा जाणं झालं आहे. अनेक मंडलांमध्ये माझं 5-5 वेळा जाणं झालं आहे. आणि अनेक मंडळांमध्ये मग जी काही नेहमीच्या बैठका होण्याची ठिकाणं आहेत तिथे 10-10 वेळाही जाणं झालं आहे. पण एकही मंडल, म्हणजे सिंधुदुर्गचं शेवटचं दोडामार्ग मंडल असेल, तिथं कदाचित आमचा युवा मोर्चाचा पदाधिकारी यापूर्वी पोचला नसेल, मी पोचण्याचा प्रयत्न केला. क्या बात. म्हणजे भाजपमध्ये मी जे ॲनालाइज केलं, कदाचित आमदार होणं सोपं आहे, भाजपमध्ये कदाचित मंत्री होणंही सोपं आहे, पण संघटनेमध्ये महामंत्री महासचिव ही काही जबाबदारी आहे, हे होणं तितकंसं सोपं नाही आहे. कारण याला बऱ्याच प्रकारच्या भिंगातून बघितलं जातं. कारण तुम्हाला पार्टी संघटना चालवायची, मग त्यात तुम्हाला संघटनेची समज आहे का, महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीची समज आहे का, कार्यकर्त्यांमध्ये तुमची ओळख आणि त्यांची ओळख तुम्हाला आहे का, हे सगळे विषय असतात. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं की कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होत नाही. विरोधी पक्षांचा समाचार घेताना तुम्ही युवा मोर्चाचा अध्यक्ष असताना कायम आक्रमक राहिलात, आताही आक्रमक आहात. पण एकूणच एक राष्ट्रवादी विचाराची विचारधारा आणि आज जे देशामध्ये निवडणुकांच्या निमित्तानं अधिक फोफावतं आहे, ते सगळं पाहताना एक तरुण राजकारणी म्हणून किती अस्वस्थता वाटते. विशेषतः राहुल गांधी सावरकरांच्या बद्दल अनुद्गार काढतात. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस विशिष्ट जातीचे म्हणून मराठ्यांचं आंदोलन पेटवलं जातं, किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं मराठा समाजाला काही देण्याचं काम केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं, पण त्यांना टार्गेट केलं जातं. विक्रांत पाटील ह्या सगळ्याकडं कसं पाहतात आणि भाजप सरचिटणीस म्हणून वेळोवेळी कसं उत्तर दिलं आहे? मुळात सध्याची राजकीय परिस्थिती या विषयाकडे एक युवा जेव्हा बघतो, तेव्हा खरं तर त्या युवाला या सगळ्या विषयांचं वीट आलेलं आहे. युवाला आजच्या राजकारणात काय पाहिजे, तर त्या ठिकाणी त्याला डेव्हलपमेंट पाहिजे. त्याला माझ्यासाठी पुढच्या 10 वर्षात 5 वर्षात काय, या विषयात त्याचा फोकस आहे. आणि मग अशा वेळेला जेव्हा तो युवा बघतो की आमच्या महापुरुषांचा कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतोय, कुठेतरी सावरकरांचा अपमान करून काहीतरी वेगळं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. विषय काय, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचं आहे, मग त्यात सावरकरांसारख्या महापुरुषाचा अपमान केला तरी चालेल, ही जी काही भावना आहे ना, ती विकृत भावना आहे. आणि म्हणून युवांना ह्या गोष्टीचा प्रचंड वीट आलेला आहे. पण आज वास्तवाच्या विरोधामध्ये फेक नेरेटिव्हची जी प्रचंड मोठी लढाई आहे, सर्वाधिक कुठल्या युवा वर्गाला जर काही दिलं असेल देवेंद्र फडणवीसांनी, तर ते मराठा समाजातल्या तरुणाईला दिलं. त्याच्याबद्दल
सोयीस्कररित्या कुठंतरी अफवा पसरवून वेगळंच काहीतरी चित्र महाराष्ट्रासमोर उभं करायचा प्रयत्न शरद पवार आणि कंपू किंवा महाविकास आघाडी आणि कंपू हे करण्यात लोकसभा निवडणुकीत यशस्वी ठरले असं वाटतं तुम्हाला? लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज असेल, आमचा दलित समाज असेल किंवा आमचा आदिवासी बांधव असतील किंवा मुस्लिम समाज असेल, या सगळ्याच मंडळींना मिसगाईड करण्यामध्ये, गुमराह करण्यामध्ये महाविकास आघाडीची मंडळी यशस्वी ठरली असं म्हणावं लागेल. कारण एखादा विषय जेव्हा आपण 10 वेळा रेटून सांगतो, म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो भुई थोपटून साप आला साप आला असं जर आपण म्हटलं तर ते एक आवाज तयार होतो, साप आला, सगळे शोधायला लागतात कुठे साप आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचं एक वातावरण त्यावेळेला तयार झालं आणि त्यामुळे तो तरुण मिसगाईड झाला का तर बऱ्यापैकी प्रमाणात झाला. पण त्या ठिकाणी अनेक युवांना हे माहिती आहे की फडणवीस साहेबांनीच आमच्यासाठी हे केलेलं आहे आणि त्यामुळे आमची जबाबदारी या निमित्तानं आता वाढते. नेरेटिव्हच्या माध्यमातून जर का एखादी गोष्ट चुकीची प्रेझेंट केली जात असेल तर वास्तव मांडणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते वास्तव सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे. म्हणजे जर का मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढाई लढणारे फडणवीस साहेब हे आहेतच, पण त्याचबरोबरीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो युवांना रोजगार देणारे पण हेच ते फडणवीस साहेब आहेत की ज्यांना असं वाटलं की ह्या महामंडळाला ताकद दिली पाहिजे आणि अण्णासाहेब पाटलांच्या चिरंजीवांना त्या महामंडळाचं अध्यक्ष केलं पाहिजे, जेणेकरून हा विषय चांगल्या पद्धतीनं मराठा युवांना ताकद देणारा ठरेल. ते त्यांनी केलं. सारथीची स्थापना करणारे फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे जर का अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी मराठा तरुणांसाठी एवढं केलं असेल तर खरं तर त्यांना ताकद देण्याची गरज आहे. म्हणजे या सगळ्या विषयामध्ये हिरो कोण आहेत तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. कारण जो सगळं चांगलं करतो तो हिरो असतो, टार्गेट त्यांनाच केलं पण त्यांना विलन म्हणून प्रेझेंट केलं जात आहे. आणि खरे या राजकारणातले विलन कोण आहेत तर अगदी उघड सांगायला हरकत नाही की ज्यांना मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण देणं शक्य होतं ते शरद पवार साहेब हे दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांना ते शक्य होतं तेव्हा त्यांनी दिलं नाही. नेहमीच त्या विषयामध्ये नकारात्मक भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षणाची गरजच नाही असं मत असणारे शरद पवार साहेब आहेत. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं विलन हे ते असले पाहिजेत, पण ते सोयीस्कररित्या सगळ्यांना गुमराह करून हिरोच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करतायत. आदरणीय फडणवीस साहेबांना विलन ठरवण्याचा प्रयत्न करतायत. पण खोटं हे फार काळ चालत नसतं. या गोष्टीचा उलगडा होतच असतो आणि मराठा समाजाच्या मनामध्ये तुम्ही जर आता बघितलं तर हे परिवर्तनाची वेव यायला लागलेली आहे. त्यांना हे समजलं आहे की आम्हाला जे दिलं ते फडणवीस साहेब आहेत आणि जे देऊ शकतील, जे देण्याची धमक आहे ते पण फडणवीस साहेबच आहेत. त्यामुळे उगाच कोणाच्या तरी नादाला लागण्यात अर्थ नाही, हे आता मराठा तरुणाईला समजलेलं आहे. विरोधामध्ये असताना ज्यांच्या विरोधात सर्वाधिक संघर्ष तुम्ही केला ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आता जनाब उद्धव ठाकरे असं आपण म्हणूया. त्यांच्या एकूणच आत्ताची जी कार्यशैली जर बघितली तर माझ्यावर अन्याय झाला म्हणून ते ओरडत आहेत, पण प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाचा विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठाबद्दल मागच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही अनेक आंदोलनं केली. म्हणजे प्रचंड पोलिसांना दहशत वाटावी इतपत तुम्ही रस्त्यावरती वेगवेगळ्या शहरांमधनं आंदोलनं केली. काय आक्रोश होता तो नेमका? महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा काळ हा खऱ्या अर्थानं मला वाटतं म्हणजे आम्ही रस्त्यावरच होतो. क्रायसिसचा कालावधी ज्याला म्हणतात. कोरोनाचं संकट, जनता पिचलेली आहे आणि त्यामध्ये आता काहीतरी आश्वासक भूमिका घेण्याची गरज आहे. आणि अशा वेळेला आमचे मुख्यमंत्री घरात आहेत, त्यांना बाहेर पडायची हिंमत होत नाही. आणि मग त्यावेळेला त्यांनी काहीतरी कारणं सांगायची, प्रकृतीची कारणं सांगायची, असे विषय बघितले. महाराष्ट्राला आता ही महाविकास आघाडीची सरकार आलं आहे, भले विश्वासघाताने आलं आहे. जनतेची अपेक्षा होती की महाराष्ट्राला आमच्या नंबर 1 करेल. पण लोक विसरलेत नेमकं भाजपबरोबर झालं काय. लोक असं म्हणतात आता म्हणजे उद्धव ठाकरे लोकांना सांगतात माझ्यावर अन्याय झाला. विसरलेत लोक. नाही, अडचणच ती आहे. कसं असतं, आपली मेमरी खूप शॉर्ट असते आणि त्यामुळे काही कालावधीपूर्वी काही महिन्यांपूर्वी काय घडलं हे आपल्याला आठवत नाही आणि मग काळाच्या ओघात ते विसरून जातं. खरं आहे की त्यावेळेला जेव्हा जनतेने भरभरून आशीर्वाद दिले ते आदरणीय नरेंद्र मोदीजींना दिले. फडणवीस साहेब, उद्धव ठाकरेजी एकत्र निवडणुकीला जेव्हा सामोरे गेले 165 सीट जनतेने आशीर्वादाच्या रूपाने त्या ठिकाणी महायुतीला त्यावेळेला बऱ्याच दिल्या. लोकांनी आपल्या श्रेष्ठींचे फोटो लावले नव्हते पण मोदीजींचा लावला. लावले. त्यांचे नेते कबूल करायचे. आम्ही प्रवासात असायचो, ते सांगायचे बाबा काही झालं तरी जर बॅनरवर मोदीजींचा फोटो मोठा करा. ते त्याच्या डिझायनरला सांगायचे, आम्ही ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की ह्याच चेहऱ्यावर आम्हाला मतं पडणार आहेत. आणि मग तो कालपर्यंत गरजेचा वाटणारा चेहरा ज्या वेळेला
165 सीट आल्या, निवडणुकीचा ट्रेंड समोर आला आणि त्यावेळेला भाजपच्या 106 सीट आल्या. त्यावेळेला कुठंतरी मनामध्ये आपल्या पाप आलं त्यांच्या आणि त्यांना हे जाणवलं की भाजप एकट्याने काही सरकार बनवू शकत नाही. भाजपला खिंडीमध्ये गाठण्याची हीच वेळ आहे. इथं कुठंतरी बार्गेनिंग करण्याची वेळ आहे. मुख्यमंत्रीपद मागण्याची वेळ आहे आणि त्यामुळे वाईट हेतूनी त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिकल ते समोर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी भाजपला खिंडीमध्ये गाठलं. सगळं ठरलेलं होतं. क्लिअर विषय होता. भाजपचे सगळे मुख्य नेते आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमितभाई शाह असतील, सगळ्या मोठ्या मंचावरनं जेव्हा चर्चा झाल्या पूर्णपणे आपण त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच मुख्यमंत्री राहतील हे वारंवार त्या विषयाची चर्चा झाली होती. जर का तेव्हा काही आपल्याला चुकीचं वाटत होतं आपण त्या मंचावर सांगू शकला असतात की हे काही बोलतायत ते मला चुकीचं वाटतंय, पण तेव्हा ते धाडस झालं नाही कारण असं काही ठरलंच नव्हतं. म्हणजे विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला. प्रचंड मोठा विश्वासघात. म्हणजे राजकारणामध्ये विश्वासघाताची अनेक उदाहरणं आहेत जी आदरणीय शरद पवार साहेबांनी सेट केली. त्या विश्वासघातालाही लाजवेल अशा प्रकारचा विश्वासघात उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळी. विक्रांतजी, आज उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये मला सहानुभूती द्या, मला सहानुभूती द्या म्हणून फिरतायत, पण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रस्त्यावर उतरून हजारो आंदोलनं त्या काळामध्ये केली. तो काळ आज पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. जे उद्धव ठाकरे माझ्याबरोबर विश्वासघात झाला म्हणतात, त्यांनी नक्की काय केलं होतं? चुकीच्याला चुकीचं तुम्ही म्हणू शकत नाही अशी अघोषित आणीबाणी 2.5 वर्षासाठी या महाराष्ट्रात होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी काहीही लिहिलं तर एक वेगळी टीम डेव्हलप करण्यात त्यांच्याकडनं आली होती की त्यांना बोलवायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. ज्यांनी नाशिकमधून लिहिलं त्याच्यावर तिकडं कुठंतरी नंदुरबारला गुन्हे दाखल करायचे, सिंधुदुर्गला करायचे, जेणेकरून त्याला त्रास झाला पाहिजे, त्याला जावं लागलं पाहिजे आणि तो कंटाळला पाहिजे या सिस्टमला आणि यांची जी काही मगरुरी आहे ही सहन केली पाहिजे. आमची जी काही हुकुमशाही आहे ती तुम्हाला सहन करावी लागेल. अशा प्रकारच्या मानसिकतेतून ते 2.5 वर्ष गेली आणि म्हणून मग आम्हाला रोज रस्त्यावर उतरावं लागायचं. म्हणजे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, कोरोनाच्या काळातली मिसमॅनेजमेंट, अवाढव्य बिलं हॉस्पिटलची येत होती, त्याच्यावर रेग्युलेशन काही नव्हतं. त्या ठिकाणी मृत्यूचे खच पडायचे सगळे, पण त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी नव्हत्या. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून काहीच बघायला मिळत नव्हतं. मग त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा आम्ही बघितलं MPSCच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न, त्यांच्या परीक्षांचे सगळे घोटाळे आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक विषय. कोविड सेंटरवरती, कोविड सेंटर जे सरकारच्या कस्टडीत असतं त्यामध्ये माता भगिनीवर बलात्कार झाले कोविडच्या सेंटरमध्ये, हे महाराष्ट्राने बघितलं. त्या ठिकाणी इतकं अराजक त्या काळात होतं. 2.5 वर्षामध्ये रोज आम्हाला एक विषय घेऊन समोर, म्हणजे आठवड्यातले 7 दिवस असतात, आम्हाला 5 दिवस आंदोलन करायला लागायचं. आम्हाला उद्धव ठाकरेजींच्या गाडीचा ताफा त्या ठिकाणी सांगलीत रोखण्याचं काम आम्हाला करावं लागलं. सगळे त्यांचे नेते, त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलो. एक नाही अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली. अनेक केसेस त्या विषयात आमच्यावर दाखल झाल्या आणि युवा मोर्चाचा महाराष्ट्रातला प्रत्येक मंडलातला, तालुक्यातला कार्यकर्ता हा त्यावेळेला संघर्षाच्या भूमिकेत होता, रस्त्यावरतीच होता. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्यातल्या 30 दिवसापैकी 20-20 दिवस संघर्ष करत रस्त्यावरती आम्ही राहिलो. जनतेची बाजू मांडली, युवांची बाजू मांडली आणि इतकं अराजकतेचं वातावरण त्यावेळेला महाराष्ट्रात होतं. विक्रांतजी, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना या महाराष्ट्रानं कधीच जातीपातीचा भेद पाहिला नाही. म्हणजे तुमच्या बाबतीत ते बोलायचं झालं तर अनेक OBC नेत्यांचा स्नेह तुम्हाला लाभला. आज नेता म्हणून, युवा नेता म्हणून जेव्हा महाराष्ट्राकडे पाहता आणि जे स्वतःला महाराष्ट्राचा नेता, जाणता राजा वगैरे उपाध्या लावून घेतात, त्यांनी हा सगळा मराठा OBC आणि जातीत रंगवलेलं भांडण पाहताना काय वाटतं आणि त्याचा किती परिणाम झाला? नाही, परिणाम खूप होतोय जो खरं तर नाही झाला पाहिजे. महाराष्ट्राला जर का आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र करायचा असेल, म्हणजे 2047ला विकसित भारत आपण बनवण्याच्या वाटेवर चालतोय, त्या विकासाच्या प्रवाहामध्ये महाराष्ट्राचं पार्टिसिपेशन असावं, महाराष्ट्र त्या सगळ्या विषयामध्ये विकसित महाराष्ट्र म्हणून एस्टॅब्लिश असावं, आपल्याला असं वाटत असेल तर जातीपाती पलीकडचा महाराष्ट्र तयार करावाच लागणार आहे. तुम्ही जर का बघितलं 2015 ते 19 जेव्हा फुल फ्लेज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाचं सरकार होतं, तुम्ही बघितलं असेल तर राज्यामध्ये विकासाचं वातावरण होतं. राज्यामध्ये जे काही चर्चा होती ती डेव्हलपमेंटची होती. FDI आपल्या राज्यात कसा येईल, त्या ठिकाणी कुठल्या गुंतवणुकी येतील, त्या माध्यमातून आमच्या युवांना कसे हाताला ताकद मिळेल, रोजगार मिळेल, अनेक स्किल डेव्हलपमेंटच्या ऑप्शन्सच्या माध्यमातून युवांना कशी ताकद मिळेल, हे वातावरण होतं. जातीपातीचं वातावरण नव्हतं. पण त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना आता टार्गेटच करता येत नाही.
त्यांचं इंटलेक्च्युअल बरोबरी करता येत नाही, त्यांच्या कर्तृत्वाची बरोबरी करता येत नाही, त्यांच्या संघर्षाची, प्रवासाची, कामाच्या आवाक्याची कसलीच बरोबरी करता येत नाही. मग काय करायचं? तर जुना आपला पैत्रा समाजामध्ये भांडणं लावणं, आणि तेच ह्या मंडळींनी, महाविकास आघाडीच्या मंडळींनी केलं. शरद पवार साहेब नेहमीच त्या विषयाचे जनक राहिलेत. आणखीन सगळे जे काही महाविकास आघाडीतले सगळे बगलबच्चे त्यांना जुडले आणि त्यांनी ह्या विषयाचं वाटोळं केलं. आणि मग जो डेव्हलपमेंटच्या दिशेने जाणारा महाराष्ट्र, त्याला पुन्हा एकदा खीळ घालण्याचं काम ह्या मंडळींनी 2.5 वर्षात केलं. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सामाजिक विषमतेकडे पुढे जायला लागला आणि डेव्हलपमेंटपासून मागे यायला लागला. पण सुदैवाने, या महाराष्ट्राचं सुदैव, आमच्यासारख्या युवांचं सुदैव, की त्या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना संधी मिळाली. एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आले आणि अजितदादांची मदत त्यांना मिळाली. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी एकत्र आलेली ही मंडळी आज युवांना प्रचंड ताकद देण्यासाठी, मागच्या कालावधीमध्ये तुम्ही बघाल की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येते. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मोठे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी समोर आणले जातात. आणि त्यामुळे अशा जेव्हा व्यवस्था उभ्या राहतात, तेव्हा पुन्हा एकदा युवांना कुठेतरी आशेचा किरण दिसतो की हो, आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसजी आलेत, आमचं भविष्य कुठेतरी आता प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे होप्स कोणाकडून आहेत? तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहेत. राजकारणामध्ये गुरु हा जर शिष्यावर प्रेम करणारा असला आणि त्याला सर्व पद्धतीनं मार्ग दाखवणारा असला, तर त्या शिष्याचा प्रवास अधिक ताकदीनं होतो, चांगला होतो. आणि या गुरु शिष्य परंपरेला राजकीय व्यवस्थेमध्ये पर्याय नाही. आजवर अनेक गुरूंचे अनेक शिष्य हे त्यांचं नाव मोठं करणारे ठरले. सुदैवानं तुमच्या आयुष्यात देखील असे अनेक राजकीय गुरु ज्यांनी तुमचा प्रवास घडवला आणि आता तुम्ही महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांचा राजकीय गुरु म्हणून प्रवास घडवत आहे. या गुरु शिष्य परंपरेबद्दल काय सांगाल? जेव्हा एखादा छोटा कार्यकर्ता त्यातले काही गुण हेरायचे, त्याला लिफ्ट करण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यामध्ये काही चुकत असेल तर त्याला सुधारण्याची संधी द्यायची आणि त्या माध्यमातून एक नेतृत्व घडवायचं, हे वाटतं तेवढं छोटं काम नाही आहे, सोपं काम नाही आहे. आणि त्यामुळे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील की जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील की जे मी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, ज्यांनी मला ती संधी दिली. आणि त्यामुळे अशी ही सगळी मंडळी, नेत्यांची मालिका खूप मोठी आहे. एक एक पदावरती काम करत असताना ज्यांचा मला सहवास लाभला, त्या सगळ्याच नेतृत्वाची एक मालिका आहे की ज्यांनी कायमच गुरुच्या भूमिकेत राहून कुठंतरी माझ्यासारखा शिष्य त्याच्यातनं नेतृत्व घडेल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि त्यामुळे या सगळ्या नेतृत्वाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला गुरु म्हणून जेव्हा तुम्ही काही चेहरे तुमच्या समोर असतात, ते तुम्हाला कळत न कळत ताकद देत असतात, संधी देत असतात. आणि मला वाटतं राजकारणात ताकद म्हणजे काय आहे? तर संधी हीच ताकद आहे. संधी मिळाली की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. संधी दिली, तुम्ही घालवून टाकली, तर तुम्हाला कुणीही परत दुसरी संधी कदाचित देत नसतं. आणि त्यामुळे राजकारणात संधी देणं हीच सगळ्यात मोठी ताकद देणं असतं. ती संधी मला वेळोवेळी मिळाली, त्यातून मी स्वतःला कुठंतरी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि त्यामुळे राजकारणामध्ये गुरु रोज बसून काही तुम्हाला शिकवेल असं नसतं. गुरु आपण मानलं, संधी त्यांनी दिली, त्याला एनकॅश आपल्याला करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला शिष्य अर्जुनासारखं कदाचित होता येत नाही, एकलव्यासारखंच राहावं लागतं की त्या ठिकाणी गुरुचा मूर्ती समोर आहे, त्यांचं सगळं आपल्या अंतःकरणात त्यांची एक प्रतिमा आहे. गुरुला एवढा वेळही नसतो. म्हणूनच ती फ्रेम आपल्या डोळ्यात, डोक्यात, मनात ठेवून त्या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व, ते कसे बोलतात, चालतात, वागतात, ते किती क्लीन अँड नीट आहेत, त्या ठिकाणी त्यांचं राजकारणाची पद्धत किती क्लीन आहे, त्या ठिकाणी त्यांची राजकारणामध्ये काम करण्याची कुठलाही शिंतोडा स्वतःवर उडवून न घेण्याची जी पद्धत आहे, अशा पद्धतीनं आपण राजकारणात स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ पॉलिटिकल आपलं सगळे वाटचाल ही सगळी ठेवली पाहिजे. हे आपोआप त्या गुरुकडनं आपल्याला येत राहतं. आणि मला वाटतं ह्या गोष्टी शिकवायच्या नसतात, त्या आपोआप ट्रान्सफर होत राहतात. फक्त आपली ती बँडविड्थ पाहिजे, त्याचं रिसीव्ह करायची. ती ज्याची बँडविड्थ असते. तुमचे आवडते गुरु कोण? अर्थात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, हे दोन नेते असे आहेत की ज्यांनी कायमच ताकद दिली. मग मी मागे गेलो तर त्या वेळेला प्रत्येकानेच ताकद दिली म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. म्हणजे आदरणीय फडणवीस साहेब तर 2010 ते 13 आम्हाला युवा मोर्चाला प्रभारी होते, त्यामुळे त्यांनी माझं काम तेव्हापासून बघितलं. त्यांनी वेळोवेळी मला संधी दिली, ताकद दिली. त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे होते सुधीर मुनगंटीवार. मी प्रदेशाच्या युवा मोर्चाचा सचिव झालो, त्यामुळे
सुधीर भाऊंनी जर का ती संधी त्यावेळेला नसती दिली तर मी पुढे नसतो येऊ शकलो. त्यामुळे त्यांचंही त्याच्यामध्ये तेवढंच महत्त्वाचा रोल आहे. पुढे आलो तेव्हा त्या ठिकाणी दानवे साहेब अध्यक्ष होते. त्या टीममध्ये पंकजा मुंडे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. मी त्या ठिकाणी महासचिव राहिलो राज्याचा. त्यामुळे त्यांचे आशीर्वादही तेवढेच महत्त्वाचे आहेत. पुढे आलो त्यानंतर 15 ते 19च्या काळामध्ये आदरणीय चंद्रकांतदादा राज्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कालावधीमध्ये मी युवा मोर्चाचा अध्यक्ष राहिलो. त्यामुळे त्यांनी संधी नसती दिली तर मी ते माझं कर्तृत्व दाखवू शकलो नसतो. त्यामुळे आमचे राज्याचे जे काही आमचे प्रमुख 7-8 नेते आहेत या सगळ्यांचीच नावं खरं तर घेणं गरजेचं आहे. या प्रत्येक नेत्यांनी मला ताकद दिली आणि घडवलं, चुकलं तिथे सांगितलं, संधी दिली आणि मग संधीचं कुठंतरी त्याचं एनकॅश करण्याचा थोडाफार प्रयत्न मी केला. पण याच्यामध्ये जर का असे गुरुच मला लाभले नसते तर कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता कुठंतरी राज्याच्या व्यासपीठावरती घडूच शकला नसता. विक्रांतजी, एक खूप मोठं आव्हान युवा नेता म्हणून आता तुम्हाला असं वाटतं का की 2014 पूर्वीचा भारत या तरुणाईनं पाहिलेलं नाही, त्यामुळं गरिबी, देशाला रेकमेंडेशन नसणं, भ्रष्टाचार, मोठमोठ्या रकमेचे भ्रष्टाचार, अराजकता, सुस्त प्रशासन, सुस्त प्रधानमंत्री, हे जे सगळे विषय आहेत, हे सगळे याची माहितीच तरुणाईला आजच्या नसणं, म्हणजे गतकाळात काय झालं होतं आणीबाणीपासून ते इथपर्यंत, ही कधी कधी अडचण वाटते का? आज तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण जर का काही असेल ना तर ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला ती गोष्ट ही प्रचंड अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे आमचा हा जो काही नवीन युवा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जो आत्ता 18 ते 25 मधला युवा आहे, जेनझी ज्याला आम्ही म्हणतो, अशा युवाला जेव्हा आम्ही विचारतो की तुला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल काही माहिती आहे का, तर तो म्हणतो हो मला माहिती आहे. मग त्याला जेव्हा मी विचारतो तेव्हा तो आम्हाला पुस्तकी इतिहास सांगतो. महापुरुषांची नावं, त्यांचं कर्तृत्व हे पुस्तकात वाचलेलं सांगतो. आम्ही त्याला म्हणतो हे नाही, आपल्या देशाला घडवण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ज्या राज्यकर्त्यांनी जे काही केलं ते तुला माहिती आहे का, तर त्याला जे काही शुगर कोटेड कुठे कुठे ऐकायला मिळालं आहे ते तो सांगतो. पण त्या आमच्या युवाला 2014 पूर्वीचा भारत आणि 2014च्या नंतरचा भारत हा फरक फार माहिती नाही आहे. तो युवा जेव्हा जन्माला आला आणि जेव्हा त्याला थोडंफार काही समाजकारण राजकारण कळायला लागलं, जेव्हा त्याचं वय 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष झालं, तेव्हा साल सुरू होतं 2014. म्हणजे 2004च्या आसपासची ही सगळी पिढी 2014ला जेव्हा ह्यांना थोडंफार काही कळायला लागलं तेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळे 14 असेल, पुन्हा 19 असेल किंवा पुन्हा 24 असेल, हा आदरणीय मोदीजींचा कालावधी या तरुणाईने बघितलेला आहे. पण या पूर्वीचे प्रधानमंत्री कसे होते हा कंपॅरेटिव्ह स्टडी त्यांच्याकडे नाही आहे. त्यांना हे माहिती नाही आहे की या देशामध्ये रिमोट कंट्रोलवर चालणारे एक प्रधानमंत्री होते. सोनिया गांधी बटन दाबायच्या आणि जेवढं बटन दाबेल तेवढंच मनमोहन सिंग चालायचे. हे त्या तरुणाईला माहिती नाही आहे. ते कुणीतरी सांगावं लागेल की असे निष्क्रिय प्रधानमंत्रीसुद्धा होते. त्या ठिकाणी अब्जावधींचे घोटाळे करणारे, म्हणजे माझ्यासारख्या तरुणाला कदाचित ते आकडे लिहिता येणार नाहीत, एवढे मोठे घोटाळे करणारी मंडळी काँग्रेसची ही या ठिकाणी याच देशात घडली. आणि त्यांनी काय केलं तर छोटे मोठे घोटाळे नाही तर 70,000 करोडचा कॉमनवेल्थ घोटाळा, 1,91,000 करोडचा कोळसा घोटाळा, 1,71,000 करोडचा 2G स्पेक्ट्रम घोटाळा, म्हणजे या घोटाळ्याचे आकडेच कदाचित लिहिता येणार नाही. हे एवढे मोठे घोटाळे या देशाने भोगले, सहन केले. आणि हे पैसे कुठले, तर तुमच्या माझ्या घामानी आपल्या वाडवडिलांनी आपण कमवलेले पैसे हे ह्यांनी लुटण्याचं काम केलं, लचके तोडण्याचं काम केलं. पण हे आमच्या तरुणाईला माहीत नाही. आणि मग जेव्हा त्यांना हे माहिती नाही की हे कंपॅरिझन काय आहे, तोपर्यंत त्यांना हे कळणारच नाही की आज देशात चांगलं काय होतंय. आज आमच्या तरुणाईला सांगितलं की तू बोलायचं नाही, तुला आम्ही बोलू देणार नाही, तर त्याला राग येतो, त्याला व्यक्त व्हायचं आहे. पण त्या तरुणाला जेव्हा हे कळेल की 75ची आणीबाणी काय होती, त्यावेळेला तुम्हाला बोलू दिलं जात नव्हतं, तुम्हाला व्यक्त करू दिलं जात नव्हतं, तुम्ही काही बोलाल की आणीबाणी माहितीच नाही, त्याला उचलून जेलमध्ये टाकलं जायचं आणि कधी बाहेर येणार ह्याची माहिती नव्हती. मग जर का ही धपटशाही या देशाने भोगली आहे आणि त्याला जेव्हा हे कळेल की ही आणीबाणी माझ्या देशात घडली आणि ती कुणी केली तर काँग्रेसने केली, तो कधीही काँग्रेसला माफ करणार नाही आणि कधीही काँग्रेसला यापुढे सहन करणार नाही. पण त्याला हे सांगावं लागेल. त्यामुळे 14च्या पूर्वीचा भारत, 14च्या नंतरचा भारत हा फरक खूप महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पक्षानं निश्चितपणे या निवडणुकांची जय्यत तयारी केलेली, अनेक योजना त्याच्याकरता आणल्या. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना
मोफत वीज असेल, मोफतपेक्षा शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे 24 तास, हा एक भाग असेल. अगदी घरात धुळीभांडी करणाऱ्या ताईपासून खाण कामगारांपर्यंत ते शेतकऱ्यापासून उद्योगपत्यापर्यंत आणि जे कधीच घडलं नव्हतं ते सामान्य बहिणींसाठी, सामान्य गृहिणींसाठी सुद्धा सरकारनं योजना आणल्या. या निवडणुकीमध्ये तरुण भारतीय जनता पक्ष मैदानात दिसेल आणि काय तयारी आहे भाजपची? भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रत्येक निवडणूक ही ताकदीनंच लढते आणि निवडणुकीची तयारी ही भाजप काही विशेष करत नाही. कारण थ्रूआउट 5 वर्ष निवडून जनतेनं आशीर्वाद दिलेल्या पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादातून उतराई होण्यासाठी जे काही करावं लागेल ते जनसेवेचं व्रत घेऊन भाजप नेहमीच काम करते आणि त्यामुळे कामाचं स्वरूप त्या ठिकाणी भाजपच्या रचनेमध्ये आहे ते नेहमीच सुरू असतं. आता चॅलेंज काय असतं तर विरोधकांनी जे काही फेक नेरेशन केलं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली, त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना भडकवलं, त्या ठिकाणी आमच्या दलित बांधवांना भडकवलं, त्या ठिकाणी मराठा समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला, हे जे काही खोटं पेरलेलं आहे त्या खोट्यातून वास्तव मांडणं हे चॅलेंज आहे. त्याच्यावरती आपण काम एक करतोय. छोटासा प्रश्न आठवला म्हणून लगेचच विचारतो तुम्हाला. जेव्हा ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये जाण्याचा योग येतो, तिथला आदिवासी तरुण तरुणी विचारतात की भारतीय जनता पक्ष आदिवासींचं आरक्षण संपवणार आहे का? याला काय उत्तर आहे तुमचं? आदिवासी बांधवांची जेव्हा आम्ही चर्चा करतो त्यावेळेला हे गुमराह केलेला विषय बऱ्याच अंशी काही भागांमध्ये दिसतो. काही ठिकाणी आदिवासी बेल्टमध्ये स्ट्रॅटेजिक पद्धतीनं काही निगेटिव्ह मोमेंट्स चालतानाच्या पण विषय आमच्या समोर आलेले आहेत. म्हणजे त्यांनी आपल्या देवांना देव मानू नये, रावणाला देव मानावं, अशा प्रकारची ही माती भडकवणारी काही विषय त्या भागात सुरू आहेत, जे खरंच वाईट आहे, दुर्दैवी आहे. मग अशा वेळेला जेव्हा आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांना दाखवतो की या योजना या पूर्वीच्या काळात तुम्हाला कधी मिळत होत्या का, त्यावेळेला त्यांना कळतं की हो, भारतीय जनता पार्टी, मोदीजी, फडणवीस साहेब ही सगळी मंडळी जेव्हापासनं आली तेव्हापासनं आम्हाला आमच्या घर परिवाराला ताकद मिळाली, आम्हाला शिक्षणामध्ये कुठंतरी स्कोप मिळाला, हे ते मान्य करतात. आणि मग ज्यावेळेला आम्ही सांगतो की आरक्षणाचा जर विषय असेल की मोदीजी येतील, तुमचं आरक्षण घालवतील, तुम्हाला हे कसं काय खरं वाटलं? हे तेच मोदीजी आहेत ज्यांनी आदिवासी समाजाला प्रचंड सन्मान दिला. म्हणजे देशातलं सगळ्यात उच्च पद, की जे पद असं आहे की ती व्यक्ती आल्यानंतर पंतप्रधानालाही उठून उभं राहावं लागतं, असं राष्ट्रपती पद, हे आदिवासी समाजाची आमची मातृशक्ती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना जेव्हा दिलं जातं तेव्हा आदिवासी समाजाचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न असतो. आणि त्यामुळे जर का हा सन्मान एका बाजूला मोदीजी करणार असतील तर त्या आदिवासी समाजाला असं विश्वासघातकी कसं वागू शकतील? कायमच आदिवासी समाजाला ताकद देणारे मोदीजी आहेत, कायमच दलित समाजाला ताकद देणारे मोदीजी आहेत. त्या ठिकाणी रामनाथ कोविंदजी असतील, यांना राष्ट्रपती करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्या ठिकाणी दलित समाजाला असंख्य योजना देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही पूजनीय मानतो. अनेक विषय असतील, मग त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत असलेलं त्यांचं त्या ठिकाणी लंडनमधलं घर घेण्यापासून त्यांच्या ज्या ज्या काही दीक्षाभूमी, शिक्षाभूमी, मुंबईतली चैत्यभूमी, या सगळ्यांना जोडून पंचतीर्थ विकसित करण्याचं काम असेल, हे सगळे विषय जेव्हा मोदीजी करतात तेव्हा त्या समाजाविषयी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ओलावा आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे. त्यामुळे आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, या सगळ्यांसाठी मोदीजींनी काम केलं. पण गुमराह केल्यामुळे, माती भडकवल्यामुळे काही कालावधीपुरता हा समाज स्वतःला अनसिक्युअर फील करत होता. पण आता त्यांना हे कळलं आहे की हे सगळं खोटं होतं, असं कधीच घडत नसतं. आणि जेवढा आमचा विश्वासघात काँग्रेसने केला आहे तेवढा आमचा कुणीच केला नाही, या सगळ्या विषयावर त्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे त्यांनी आता ठरवलेलं आहे की आम्हाला ताकद कोणाला द्यायची आहे, तर ज्यांनी आमचं चांगलं केलं म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. खूप मोठ्या संख्येनं मराठी माणसं मागणी करत होती ती मराठीला अभिजात दर्जा देण्याची. हा खूप आपण असं म्हणू की मनाच्या आतल्या कप्प्यातला विषय होता की ज्या मराठीतनं ज्ञानोबा बोलले, तुकोबा बोलले, 1200-1500 वर्षापूर्वी लीळाचरित्रातनं पहिल्यांदा लिखाणाचा पुरावा आम्हाला सापडतो. श्रवणबेळगोळचे शिलालेख मराठीमध्ये आहेत. इतकं सगळं असताना ते होत नव्हतं, ते मोदीजींनी केलं. पाली भाषेला, ज्याला बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये अतिशय महत्त्व आहे, अर्धमागधी पाली, त्यापैकी पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. विरोधक म्हणतात निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही निवडणुका पाहून हे सगळं केलंय. काय प्रतिक्रिया?
निवडणुकांसाठी का होईना यापूर्वी महाविकास आघाडीची मंडळी, काँग्रेस, शरद पवारजी, उद्धव ठाकरे यांना असं का नाही वाटलं हे आपण करून बघावं? त्यांच्यात ती धमक नव्हती, त्यांना ते कधीच करता आलं नाही. म्हणजे असे अनेक निर्णय आहेत जे पॉप्युलर निर्णय आहेत आणि ज्याच्यामध्ये विरोधकांची हीच भूमिका आहे की निवडणुकीच्या तोंडावरती, म्हणजे निवडणुकीला समोर ठेवून हा विषय केला. आता प्रक्रिया आहे, त्यानुसार जे करायचं ते केलं. आता यामध्ये इतका चांगला निर्णय आहे की खरं तर याच्यामध्ये प्रतिक्रिया अशी अपेक्षित आहे की मराठी आपली मातृभाषा, इतकी श्रीमंत भाषा, आणि तिला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तर प्रत्येक मराठी मनाचा ऊर अभिमानानं भरून आला पाहिजे, त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. किमान या विषयात तरी राजकारण नको अशी भावना असली पाहिजे. कधीतरी मनात काही असो पण खोट्या मुखवटा म्हणून तुम्ही कधीतरी कौतुक केलं पाहिजे की हो आमच्या मातृभाषेला तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, हे कुठंतरी कौतुक करायला पाहिजे. पण तेवढं मोठं मन दाखवण्याची ही मानसिकता यांची नाही आहे. आणि त्यामुळे आता या गोष्टीचा जनतेला कंटाळा आलेला आहे. खरं. जनतेचं म्हणणं आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, कधीही मिळू दे, निवडणुकीच्या आधी मिळू दे का नंतर मिळू दे, मिळाला, आमचं काम झालं, आमची भाषा जे आमची अस्मिता होती तिला तो दर्जा मिळाला, जनता खुश आहे, आज मराठी मन खुश आहे. आणि त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे. संभाजीनगरचं नाव, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं, हे त्या ठिकाणी इतके वर्ष चाललेला विषय होता, अस्मितेचा विषय होता. पण त्या ठिकाणी आजांच्या स्पर्धा घ्यायला यांना वेळ होता, पण त्या ठिकाणी संभाजीनगर हे नाव करण्यासाठी यांना वेळ नव्हता किंवा यांची मानसिकता नव्हती. कारण संभाजीनगर नाव केलं तर काँग्रेस त्या ठिकाणी मागून यांना टोचत होती की हे आम्हीच केलं तर आम्ही त्यातनं विड्रॉ होऊन जाऊ. म्हणजे तुम्हाला राजकारणासाठी तुम्ही संभाजी महाराजांना विसरता, तुम्ही राजकारणासाठी सावरकरांना विसरता, तुम्ही राजकारणासाठी सगळ्या महापुरुषांचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. युवांना हे मान्य नाही आहे, जनतेला हे मान्य नाही आहे. जनता बघते, पण बघत असताना त्यांना हे क्लिअर माहिती आहे की या राजकारणामध्ये सोयीस्कर पद्धतीनं कोण चुकीचं वागतंय आणि कोण चांगलं वागतंय. आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, प्रचंड जनमानसात ह्याची एक आनंदाची वेव आहे, लाट आहे. आणि जनतेशी बोलल्यानंतर हे जाणवतं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं विरोधकांना काय वाटायचं ते वाटू दे, जनता खुश आहे, यामध्ये आम्ही खुश आहोत. विक्रांतजी, तुम्ही खूप मोकळेपणानं आमच्याशी बोललात. तुमच्या यशाचा आलेख चढताय, तो अधिक चढता हो, या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. आमच्याशी बोललात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद.